नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्ध शक्तिपीठ असलेलं श्री सप्तशृंगी देवी वणीगड याबद्दल थोडीशी रहस्यमय माहिती जाणून घेणार आहोत. श्री सप्तशृंगी वणीगडावर कीर्तिध्वज कसा फडकवला जातो, हा कीर्तिध्वज कोण फडकवतो व त्यामागील आई सप्तशृंगी आदिशक्तीचे रहस्य जाणून घेऊ. कीर्तिध्वज हा वर्षातून दोनदा आई सप्तशृंगीला लावला जातो. एक चैत्र नवरात्रीमध्ये चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी लावला जातो व दुसरा शारदीय नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी लावला जातो. हा कीर्तिध्वज लावण्याचा मान सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगावच्या गवळी कुटुंबाला मिळतो. कारण अशी मान्यता आहे की या गवळी कुटुंबाच्या पूर्वजांना सर्वप्रथम आई सप्तशृंगीने दर्शन दिले होते. या गवळी कुटुंबाचा पूर्वी गायींचा गोठा होता, पण तिथे खूप पाऊस पडत असल्यामुळे चाऱ्याची टंचाई होती. म्हणून ते रोज त्यांच्या गायींना चारण्यासाठी सप्तशृंगी गडावर घेऊन जात असे. त्या गायींपैकी एक गाय रोज सप्तशृंगी गडावर गेल्यावर काहीच खायची नाही. ती एका जागेवर बसून राहत व तिथेच लोळत असे. त्या गायीचे असे वागणे पाहून गवळी कुटुंबातील पूर्वज त्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी तिथे काहीतरी वेगळं आहे असं वाटू लागले. मग त्यांनी त्या जागेवर त्यांच्या हातात असलेल्या काठीने कोरून पाहिले. नंतर बघतात तर काय, त्यांच्या हातातली काठी संपूर्णपणे कुंकवाने भरलेली होती. मग त्यांनी गावातील काही व्यक्तींच्या कानावर टाकून तेथील जागा उकरण्यासाठी सांगितले. ती जागा उकरल्यानंतर तिथे आई सप्तशृंगी देवीची मूर्ती सापडली आणि त्याच रात्री गवळी कुटुंबातील पूर्वज यांच्या स्वप्नात जाऊन आई सप्तशृंगीने त्यांना आशीर्वाद दिला व तिथे मूर्ती सापडली आहे, तिथे माझं मंदिर बांध असं त्यांना सांगितले. म्हणून श्री सप्तशृंगी गडावरील कीर्तिध्वज लावण्याचा मान हा गवळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला दिला जातो. चैत्र पौर्णिमेच्या व दसऱ्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण गावात मिरवणूक काढून त्या व्यक्तीला हळद लावली जाते आणि नंतर आई सप्तशृंगी देवीच्या चरणांचा आशीर्वाद घेऊन रात्री त्यांच्या हातात ध्वज लावण्यासाठी कपडा व काठी दिली जाते. सप्तशृंगी गडाचा एवढा खडतर कडा चढणं सामान्य व्यक्तीला अशक्यच आहे, कारण रात्रीच्या वेळेला हातात दिवा न घेता हा कडा ध्वज लावण्यासाठी चढावा लागतो. हे फक्त गवळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच करू शकतो, कारण त्यांच्यावर साक्षात आदिशक्ती आई सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद राहतो. हा कीर्तिध्वज रात्री 12 वाजता लावला जातो व तो ध्वज लावून खाली आल्यानंतर परत आई सप्तशृंगी देवीच्या चरणांचा आशीर्वाद घेतला जातो. म्हणून आई सप्तशृंगी देवीची महिमा अपार आहे. ज्या भक्ताने मनापासून आई सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद घेतला त्या भक्ताला आई कसलीच कमी करत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि मला कमेंटमध्ये श्री सप्तशृंगी माता की जय नक्की लिहा.